Hello everyone, very good evening. Let me confirm first. I am clearly audible to you. Also, tell me about my visibility. Yes, okay. Very good evening everyone. So we are here to practice on models because already we have learned lots of model auxiliaries. I hope you watch them, and whatever we learn in today's session, we are going to practice on them so that एक आणखी क्वेश्चन सुद्धा विद्यार्थ्यांचे आहेत की सर आता झूम मीटिंग जी आहे प्रॅक्टिस वाली आतापर्यंत जेवढीही मॅम तुमच्या प्रॅक्टिस घेत होते त्याच्यामध्ये थोडासा इश्यू येत होता आपल्याला प्रॅक्टिसमध्ये. खूप सारे विद्यार्थी रेग्युलर अटेंड पण नव्हते करत. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, जे विद्यार्थी रेग्युलर आहेत त्यांनाच आपण ऍक्सेस देणार आहे. वी विल टॉक अबाउट इट लेटर, बट फर्स्ट ऑफ ऑल वी आर टॉकिंग अबाउट अवर टुडेज सेशन. वी लर्न ॲबिलिटी, पॉसिबिलिटी, परमिशन, देन ऑल्सो नेसेसिटी, ज्याला आपण ऑब्लिगेशनच्या सोबत शिकलो. त्याच्यानंतर आपण हॅबिट सुद्धा शिकलो. सो हे जे मॉडेल्स तुम्ही शिकले सर्वच्या सर्व आजच्या सेशन मध्ये आपण प्रॅक्टिस करणार आहोत. आणि ही प्रॅक्टिस कशी असेल, एक सिंगल सेंटेन्स असेल की जे आपण ॲबिलिटी, पॉसिबिलिटी, ऑब्लिगेशन, नेसेसिटी, त्याच्यानंतर हॅबिट या सर्वांमध्ये ते सेंटेन्स यूज करण्याचं एक आपण ट्राय करूया. ओके, एक्झाम्पल सांगतो जेणेकरून तुम्ही सुद्धा सेम याच टाईपने प्रॅक्टिस करू शकाल. ओके, मी सुद्धा तुम्हाला विचारू शकेल सेंटेन्सेस मराठीमध्ये. एक सिंगल सेंटेन्स असेल, सेम असेल, बट त्याचा जो टाईप असेल तो वेगळा असेल. म्हणजे हॅबिट, ॲबिलिटी, त्याच्यानंतर परमिशन, या सर्वांमध्ये ते वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे. चालेल, तो मी तुमच्यामधून एक स्टुडंट घेतो कोणीही, आपण स्टेप बाय स्टेप आजच्या सेशनमध्ये प्रॅक्टिस करूया. आय होप सर्वांनी मॉडेल ऑक्झिलरीचे सेशन बघितले. ज्या विद्यार्थ्यांनी नाही बघितले त्यांच्यासाठी ही झूम मीटिंग नाही आहे. सो दे कॅन लिव्ह द मीटिंग राईट नाव इफ यू डोंट वॉच अवर मॉडेल ऑक्झिलरी सेशन, बिकॉज आजच्या सेशन मध्ये आपण टोटल मॉडेल ऑक्झिलरी वरती प्रॅक्टिस करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू आस्क साधना मॅम. साधना मॅम, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ बाय युअर साइड. साधना मॅम. Yes, sir. Good evening, sir. Very good evening, ma'am. Ma'am, I am audible to you. Yes, sir. Give me a single minute only. Okay, Sadhna ma'am. So, Sadhna ma'am, tell me first, have you watched our all session on model auxiliaries? Yes, sir. Okay, great. सो मॅम, मी एक सिंगल सेंटेन्स विचारतो. जस्ट आपण त्या सेंटेन्सला काय करूया, एक वेगवेगळ्या टाईप मध्ये कन्वर्ट करूया. मराठीमध्ये मी सांगतो, जस्ट यू विल हॅव टू ट्रान्सलेट इन इंग्लिश. पहिलं सेंटेन्स घेऊया मॅम आपण तुमच्यासाठी, जे आहे ॲबिलिटी मध्ये. सेंटेन्स आहे की मी कार चालू शकते. Ability. येस, तुम्हाला ट्रान्सलेट करायचं फक्त इंग्लिश मध्ये. I can drive a car. कदाचित मी कार चालू शकते, याला कसं करणार? I must drive a car. नो मॅम, इट्स अ पॉसिबिलिटी बिकॉज आय यूज कदाचित. कदाचित म्हणजे देर इज नो आयडिया, मीन्स जस्ट आपण अप्रॉक्सिमेटली सांगत आहे, आपल्याला कन्फर्म माहित नाही मॅम. I may drive a car. आय मे ड्राईव्ह अ कार. ओके, मी कार चालवायला पाहिजे. आपण हा कन्सेप्ट शिकलो नाही शूडवाला अजूनपर्यंत, बट तरी सुद्धा तुम्ही सांगू शकता बिकॉज इट्स इझी. सो I should be drive a car. I should drive a car. येस, आय शुड ड्राईव्ह अ कार. मी कार चालवायलाच पाहिजे. I must drive a car. त्याच्यानंतर आपल्याला मी कार चालू का? Can I drive a car? कॅन आय ड्राईव्ह अ कार? मे आय ड्राईव्ह अ कार? आपण कार चालवायची का? म्हणजे आपण Can सर्व we- मिळून स्टेप बाय स्टेप कार चालवायची का? May I drive a car? आपण पाहिजे ना सर. We. आपण सर्व. Can we drive a car? बट मॅम, आपण बघा तिथे एक सजेशन साठी किंवा ऑफर साठी आपण एक कन्सेप्ट शिकलो होतो लास्ट सेशन मध्ये, म्हणजे कालचं सेशन झालं आय थिंक. त्याच्यामध्ये शॅल वी, जेव्हा समोरच्या व्यक्तीची आपल्याला ऍडवाइस घ्यायची असते, आपण शॅल वी यूज करत असतो मॅम. Shall we drive? मला कार चालवण्याची सवय आहे. Ability. नो, इट्स नॉट ॲबिलिटी, इट्स हॅबिट. मला कार चालवण्याची सवय आहे. I can't say that. नो, तुम्ही या सेंटेन्सला दोन टाईपने यूज करू शकता. म्हणजे एक तर तुम्ही फॉर्ड ऑफ यूज करू शकता, अदरवाइज यूज टू, जे आपण यूज टू शिकलो. आय एम यूज टू ड्रायव्हिंग अ कार मीन्स आफ्टर यूज टू वी ऑलवेज यूज द फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब. मीन्स ऍक्शन वर्ब जो असतो तो फोर्थ फॉर्म मध्येच असतो, आयएनजी मध्ये असतो, बिकॉज आपण यूज टू वापरतो त्याच्यामध्ये. जेव्हा पण आपल्याला प्रेझेंट वाली हॅबिट शो करायची असते तेव्हा आपण यूज टू आयएनजी म्हणजे अमेझार यूज टू आयएनजी हा फॉर्मॅट यूज करायचा असतो. ओके मॅम, सेकंड सेंटेन्स विचारतो सेम तुम्हाला मॅम. आपण प्रत्येकाला एक दोन दोन सेंटेन्स जरी विचारले तर तुम्ही जेवढेही काही मॉडेल शिकलेले आहात ते एक रिवाइज होईल आणि तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिस करता येईल आणि वेळेवर तुम्हाला सर्व मॉडेल्स एका ठिकाणी मिळतील. नेक्स्ट सेंटेन्स आहे तुमच्यासाठी, आपण इझी वाले सेंटेन्स घेऊया जेणेकरून कन्सेप्ट क्लिअर होतील टोटल तुमचे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला कॉम्प्युटर यूज करता येते, चालवता येते. I used to computer. चालवता, इट्स ॲबिलिटी मॅम. म्हणजे आपण कोणाला काय करता येते, मीन्स वी वॉन्ट ॲबिलिटी, म्हणजे आपल्याला ॲबिलिटी हवी आहे सेंटेन्स मध्ये. चालवता येते. I
I may use your computer. नो, इट्स ॲबिलिटी मीन्स तुम्हाला इथं कॅन घ्यायचा होता, बिकॉज कॅन आपण आपल्या ॲबिलिटीसाठी म्हणजे आपल्याला जे करता येते, जी आपली स्किल आहे, जी आपली पॉवर आहे, त्यासाठी आपण काय करत असतो, कॅन यूज करत असतो मॅम. I can use to your computer. येस, आय कॅन यूज किंवा ऑपरेट किंवा आणखी वेगवेगळे ऍक्शन मग देऊ शकता तुम्ही. कदाचित मला लॅपटॉप चालवता येते, कदाचित मी चालू शकते किंवा चालवता येते, बट कदाचित. May I may I operate your computer? आय मे, बिकॉज इट्स नॉट परमिशन, इट्स अ पॉसिबिलिटी ओनली. बघा, परमिशन जेव्हा असते ना, तर आपण काय करतो तेव्हा परमिशनसाठी मे नंतर ठेवतो, आणि जेव्हा सॉरी याच्यासाठी ॲबिलिटी सॉरी पॉसिबिलिटीसाठी, आणि जर परमिशन मागायची असेल तर तेव्हा आपण मे स्टार्टिंगला ठेवतो मॅम. ओके साधना मॅम, मी एक काम करतो, मी तुम्हाला परत विचारतो, मी म्हणजे तुम्ही थोडंफार एकदा बघाल, आपल्याला सर्व येते, बट प्रॉब्लेम काय असतो, जेव्हा फेस टू फेस आपण बोलत असतो ना, ते थोडंफार ऑफरेटनेस फेअरनेस आपल्यामध्ये असते, त्याच्यामुळे आपण स्केड होऊन जे येते ते आपण सांगू शकत नाही, आपण स्टक होतो. आय कॅन अंडरस्टँड मॅम. Thank you, sir. ओके मॅम, सो थँक्यू सो मच साधना मॅम. यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ बाय युअर साईड. थँक्यू सो मच. नेक्स्ट, रेडमी नोट 11 प्रो 5G. स्वतःला अनम्यूट करा, व्हिडिओ अँड ऑडिओ. रेडमी नोट 11 प्रो 5G कोण आहे? Hello. येस, प्लीज टर्न ऑन युअर व्हिडिओ मॅम. Okay. So, ma'am, can I ask you questions Yes, of moral sir. auxiliaries? Okay. फर्स्ट सेंटेन्स तुमच्यासाठी आहे की मी पॉसिबिलिटी मध्ये विचारतो. फर्स्ट सेंटेन्स, कदाचित ती यावर्षी लग्न करू शकते किंवा लग्न करेल, किंवा कदाचित ती यावर्षी लग्न करेल, म्हणजे आपण कसंही बोलू शकतो, पण ही पॉसिबिलिटी आहे, एक अंदाज मांडत आहे आपण. कसं करणार तुम्ही? कदाचित ती यावर्षी लग्न करेल. He may be married this year. आता याच्यामध्ये बघा, इथं मिस्टेक काय आहे, आपण त्यासाठी प्रॅक्टिससाठी आलो. इथं मे बी, जर बी घेतला तर समोर फर्स्ट फॉर्म कधीच येत नसतो मॅम. म्हणजे ग्रॅमॅटिकली सेंटेन्स असं असते, जेव्हा आपण म्हणतो ना मे बी, आणि मे बीच्या नंतर जर फर्स्ट फॉर्म घेतो तर ते वाक्य 100% चुकीचं असते. तुम्ही आयदर काय करू शकता, मे बीच्या नंतर May आणखी be घेऊ शकता, married. जर शक्यता कंटिन्यू दाखवायची असेल तर. अदरवाईज बी घेण्याची गरजच नाही आपल्याला. Yeah, sir. I may be married this year. हा, जर स्वतःबद्दल Sorry, सांगायचं असेल, I may marry this year. ओके, आणि समोरच्या व्यक्तीचं सांगायचं असेल किंवा थर्ड व्यक्तीचं सांगायचं असेल की कदाचित ती यावर्षी लग्न करू शकते. She Yes. she may marry this year. शी मे मॅरी दिस इयर. ओके, येस मॅम, करेक्ट. सेकंड सेंटेन्स, आता आपण याला ॲबिलिटी मध्ये नेऊया. Okay. तिला लग्न करता येते. आता हे असं बोलत नाही आपण, बट जस्ट आपण ॲबिलिटी मध्ये युज करते त्याला. तिला लग्न करता येते म्हणजे तेवढी ती समर्थ आहे स्वतः, एकटी पण करू शकते ती. She can marry. शी कॅन मॅरी. येस, शी कॅन मॅरी म्हणजे ती लग्न करू शकते. तिने लग्न करायला पाहिजे का, तिने यावर्षी लग्न करायला पाहिजे का? ऍडवाइस, सॉरी. Can she marry this year? सॉरी मॅम, एक मिनिट. मी क्वेश्चन नाही विचारत, सिंपल सेंटेन्स देतो. तिने यावर्षी लग्न करायला पाहिजे, बस एवढं सांगायचं तुम्हाला. She should marry this year. तिने यावर्षी लग्न केलंच पाहिजे. केलंच पाहिजे. She must marry this year. तिने यावर्षी लग्न करण्याची काही गरज नाही. She need not marry this year. येस, व्हेरी गुड. त्याच्यानंतर तिला लग्न करण्याची सवय आहे. She used to marry. शी यूज टू नो. आता लग्न करायची सवय होती असं तुम्ही सेंटेन्स सांगितलं, बट वी वॉन्ट इन प्रेझेंट मॅम. She is used to marrying. येस, शी इज यूज टू मॅरिंग म्हणजे आयएनजी लावणार आपण. ऍब्सोल्युटली करेक्ट मॅम. मॅम, मी तुम्हाला सेकंड सेंटेन्स विचारतो आणखी. नेक्स्ट सेंटेन्स आहे, फर्स्ट ऑफ ऑल आपण ॲबिलिटीचं घेऊया. त्याला क्रिकेट खेळता येते. She can play cricket. कदाचित तो क्रिकेट खेळू शकतो. She may play cricket. त्याने क्रिकेट खेळायला पाहिजे. She should play cricket. त्याने क्रिकेट खेळलंच पाहिजे. She must play cricket. त्याला क्रिकेट खेळायची सवय आहे. She is used to playing cricket. शी इज यूज टू प्लेइंग क्रिकेट. ओके, Playing गुड. cricket. त्याने क्रिकेट खेळायला पाहिजे का? Is she used to playing cricket? बघा, आता इथं सवय बद्दल नाही बोलत आहे आपण, खेळायला पाहिजे का म्हणजे जस्ट आपण एक Should. ऍडवाइस सारखं बोलत आहे इथं. त्याने क्रिकेट खेळायला पाहिजे का, जस्ट ऍडवाइस सारखा हा प्रश्न मी केला तुम्हाला, म्हणजे क्वेश्चन मध्ये केला, बट मॅम Advice. ऍडवाइस बट क्वेश्चन मध्ये. Hmm. शुड. Should he play cricket? येस, शुड ही प्ले क्रिकेट म्हणजे मी याला क्वेश्चन मध्ये घेतलं. चालेल मॅम, व्हेरी गुड. मॅम, सॉरी, टेल मी युअर नेम. Pallavi Raituri. येस, पल्लवी मॅम. सो पल्लवी मॅम, तुम्ही नेक्स्ट टाइमला जे नेम येते ते चेंज नाही करू शकत का, म्हणजे जे प्रोफाईलला नेम येते? चेक करते सर, मी ट्राय करेन.
हो सर चालेल. चेंज करायचं असेल तर ते कुठं जाऊन चेंज करावं काही आयडिया आहे? झूम प्रोफाईल जी असते तिथं झूम ओपन करायचं हे सेशन झाल्यानंतर प्रोफाईलचं ऑप्शन येईल तुम्हाला, ते प्रोफाईल मधून नेम तुम्ही चेंज करू शकता मॅम. हा ठीक आहे सर, करेन मी. हा येस, कारण का आपण जे अटेंडन्स घेतो ना, मग त्याच्यामध्ये ते नंतर समजत नाही की हे नेम कोणाचं होतं. रेडमी नोट 11 प्रो 5G असं येते तुमच्या नावाच्या समोर. सर प्रत्येक वेळेस मला पल्लवी रायचुरे यायचं, कारण मॅम पण असायचे ना. ओके ओके, नो पण इश्यू मॅम. चेक करेन मी ह्यावेळेस कसं आहे. हा ओके मॅम, चालेल. सो थँक्यू सो मच पल्लवी मॅम. यू कॅन म्यूट युअर सेल्फ. या थँक्यू सर. सो नेक्स्ट आपल्याला जी प्रॅक्टिस घ्यायची आहे याच पद्धतीने घ्यायची आहे. याचा बेनिफिट काय होतो बघा, प्रत्येक गोष्टी आपण जे करत आहे ना त्याचा आउटपुट काय याचा विचार करून आपण हे प्रॅक्टिस करत आहे. सो मी परत एकदा तुम्हाला सांगतो याचा आउटपुट काय, जेणेकरून तुम्ही सुद्धा सिरियसली प्रॅक्टिस करणार. याचं आउटपुट असं की जेवढेही तुम्ही मॉडेल ऑक्झिलरी शिकलेले आहात ते एकाच वेळेस जर सेम सेंटेन्स घेऊन तुम्ही करायचा प्रयत्न केला तर कुठलंही वाक्य तुम्ही लगेच बनवू शकाल ऑन द स्पॉट. बिकॉज तुमचे ऑल कन्सेप्ट क्लिअर असतील. ॲबिलिटी काय, हॅबिट काय, परमिशन काय, त्याच्यानंतर ऍडवाइस काय, नेसेसिटी काय असते, ऑब्लिगेशन काय असते, हे सर्व एका जागी क्लिअर होणार आहे. चालेल. मी नेक्स्ट स्टुडंट कोण आहे बघतो, त्याला विचारतो. येस सोनू मॅम. सो सोनू मॅम, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. सोनू मॅम. Good afternoon, sir. व्हेरी गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग. आय थिंक गुड इव्हिनिंग असेल. नो इश्यू. Hi, sir. Good evening, sir. येस चालेल. सो मॅम फर्स्ट सेंटेन्स आहे तुमच्यासाठी. Yes, sir. तो 4 चपाती खाऊ शकतो. म्हणजे मी ॲबिलिटी बद्दल बोलत आहे त्याच्या. She can eat 4 chapatis. ही कॅन ईट 4 चपातीज. He can eat 4 कदाचित chapatis. कदाचित तो 4 चपाती खाईल असं मला वाटते. कदाचित तो 4 चपाती खाईल. She may की नाही eat chapati. He तो आहे. may eat 4. Yes, sir. He may eat 4 chapatis. येस, ही मे ईट 4 चपातीज. त्याने 4 चपाती खायला पाहिजे. ऍडवाइस. He should eat 4 chapatis. त्याने 4 चपाती खाल्ल्याच पाहिजे. He must eat 4 chapatis. त्याला 4 चपात्या खाण्याची सवय आहे. He used to eat 4 chapatis. नो, आता याच्यामध्ये एरर काय आहे बघू आपण. म्हणजे याचीच प्रॅक्टिस आपल्याला होत आहे. म्हणजे जे विद्यार्थी प्रॅक्टिस नाही करत आहेत त्यांच्याही लक्षात येणार की ह्या ज्या एरर आपण करतो. सो सोनू मॅम, काय एरर आहे सांगू शकता? He used to. पार्डन मॅम. He used to eat 4 chapatis. नो, त्याच्यामध्ये एरर आहे. रिप्लेस करू शकता अगेन. सर वाक्य सांगा सर अजून एकदा. त्याला 4 चपाती खाण्याची सवय आहे. शी इज यूज टू नाही मॅम, eat. तिथं मेल आहे, मेल, फिमेल नाही आहे. हा सर, मी सारखं शी इज लावत आहे सर, ते कन्फ्युज म्हणजे कसं करू शकणार मॅम? इज यूज टू. ओके, आता एरर मी सांगतो तुम्हाला काय आहे मॅम. याच्यामध्ये एरर आहे यूज टू च्या नंतर नेहमी आपण आयएनजी लावतो जेव्हा यूज टू ला प्रेझेंट मध्ये यूज करतो विथ एमिजार. म्हणजे वाक्यात जर एमिजार आहे आणि यूज टू पण आहे तर आफ्टर यूज टू आयएनजी लावायचा असतो. रूल्स माहित आहे सर, जरा माझे हात पाय कापले सर, भीती वाटलेल्या. नाही काही इश्यू नाही मॅम. ऍज अ फ्रेंडली आपण प्रॅक्टिस करत आहोत. जस्ट फॉरगेट दॅट की आपण इथं प्रॅक्टिस साठी आलेलो आहोत किंवा फॉर्मल वे मध्ये घेत आहे. नथिंग. बिकॉज तसं तुमचं कॉन्फिडन्स बिल्डअप होणारच नाही. तो आपल्याला जी प्रॅक्टिस करायची आहे जस्ट आपण सर्व. येस मॅम. कॉन्फिडन्स बिल्ड व्हावा म्हणून सर मी हात वरी केला म्हणजे. येस येस, डेफिनेटली मॅम. सो हे वाक्य तुम्ही असं सांगायला पाहिजे होतं. ही इज यूज टू इटिंग 4 चपातीज. ओके मॅम. त्याला 4 चपाती खाण्याची काही गरज नाही. तुमचा व्हॉइस ब्रेक होत आहे मॅम. आय थिंक he did not eat 4 chapatis. He need not eat 4 chapatis. ओके, ही नीड नॉट. Hello, येस मॅम, येस गॉट इट. सोनू मॅम, तुमच्या साईडला आय थिंक नेटवर्क इश्यू आहे. तुमचा व्हॉइस येत नाहीये. नो इश्यू. बट जे सेंटेन्स तुम्ही आय थिंक सांगितलं असेल मे बी. ही नीड नॉट म्हणजे त्याला गरज नाही काय तर इट करण्याची. इटचा फर्स्ट फॉर्मच लागतो. सो ही नीड नॉट इट 4 चपातीज. सेम सांगितलं असेल तुम्ही. हा सर, येस सर, ही नीड नॉट इट 4 chapatis. येस, व्हेरी गुड मॅम. सोनू मॅम, सो थँक्यू सो मच सोनू मॅम. मी आता अनदर स्टुडंटला विचारतो एक नवीन सेंटेन्स घेऊन आणि हे सर्व मॉडेल आपण तिथे प्रॅक्टिस करणार आहोत. सो थँक्यू सो मच सोनू मॅम. Yes sir. So next, Darshana ma'am, Darshana Giri ma'am, you can unmute yourself by your side. We have some questions in Marathi. Just you will have to translate them in English. Okay sir. Darshana, please turn on your video so that we can see you. So, can I ask you sentences in Marathi on model auxiliaries? Darshana.
Okay, sir. ओके, सो द फर्स्ट सेंटेन्स इज फॉर यू. मला इंग्रजी बोलता येते. I can speak English. कदाचित मी इंग्रजी बोलू शकते. I am speaking English. आय मे स्पीक इन इंग्लिश. त्याच्यानंतरचं सेंटेन्स आहे, मी इंग्रजीमध्ये बोलायला पाहिजे. I am learning English. तुमच्या साईडला आय थिंक व्हॉइस कट होत आहे. आय शुड स्पीक इन इंग्लिश. मी इंग्रजीमध्ये बोललीच पाहिजे. येस दर्शना, आय एम ऑडिबल टू यू. आय थिंक माझ्या साईडला इश्यू आहे की तुमच्या साईडला आहे, मला कन्फर्म एकदा सांगाल. दर्शना, यू आर नॉट ऑडिबल टू मी, सो प्लीज चेक युअर माईक. हा दर्शना, परत एकदा काय करायचं आहे, माईक अनम्यूट करायचं आहे. हॅलो. Yes, sir. ओके. हा आता मी, आवाज येतोय? येस येस, नाव क्लिअर. मी इंग्रजीमध्ये बोललीच पाहिजे. I am speaking in English. आय मस्ट स्पीक इन इंग्लिश. स्पीक इन इंग्लिश. आता इन नाही घेतलं तरी बरोबर असते, बट आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं असते, सो इन लावायचं तिथं. नेक्स्ट सेंटेन्स आहे तुमच्यासाठी, मला इंग्रजी बोलण्याची सवय आहे. बोलण्याची सवय आहे ना, काय वापरतात? सवयसाठी आपण ॲमेझार यूज टू आयएनजी फॉर्म लावत असतो. मला इंग्लिश बोलण्याची सवय आहे. I am learning English. आय एम यूज टू लर्निंग, सॉरी, लर्निंगच्या ऐवजी आपल्याला स्पीकिंग पाहिजे होतं, बिकॉज आपण बोलणे बोलत आहे. सो आय एम यूज टू स्पीकिंग इन इंग्लिश. ओके दर्शना. Yes, sir. ओके, सो थँक्यू सो मच दर्शना. यू कॅन म्यूट युअर सेल्फ बाय युअर साईड. जस्ट आपण काय करतोय, प्रॅक्टिस घेताय जेवढी मॉडेल शिकलो. आणि जरीही तुमचा नंबर नसेल आला की सर आता आपण प्रॅक्टिस घेतली पण माझी प्रॅक्टिस झाली नाही, बघा, जेवढं जास्त बोलून प्रॅक्टिस करणे गरजेचं असते, तेवढीच जास्त प्रॅक्टिस आपली लिस्निंगची सुद्धा असते. सो आपण म्हणतो ना की एक गुड ओरेटर, एक गुड स्पीकर कोण असतो, ज्याची स्पीकिंग आणि लिस्निंग, म्हणजे ज्याची लिस्निंग पॉवर चांगली असते त्याची स्पीकिंग पॉवर सुद्धा तेवढीच चांगली असते. सो असं नाही की तुमचा नंबर नाही आला किंवा तुम्ही बोलू शकले नाही, बट तुमची लिस्निंग पॉवर आहे ना, तर मग ते स्पीकिंग नेक्स्ट टाइमला आपली येणारच आहे. सो लिस्निंग करत असताना प्रत्येक गोष्ट, सेंटेन्सेस किंवा कुठे चुकतो याच्यावरही फोकस ठेवत चला. नेक्स्ट मी विचारणार आहे नेहा मॅम. नेहा मॅम, आर यू रेडी? येस सर. ओके नेहा मॅम. सो नेहा मॅम, फर्स्ट सेंटेन्स आहे तुमच्यासाठी, आपण मॉडेलवरतीच घेणार आहोत सर्वचे सर्व. त्याने मला सांगायला पाहिजे. त्याने म्हणजे हीच घ्यायचं ना सर. येस, त्याने म्हणजे हीच घ्यायचा, राईट. सांगायला पाहिजे. त्याने मला सांगायला पाहिजे. ऍडवाइस, इट्स ऍडवाइस. Advice, ही शुड टेल मी. ही शुड टेल मी. त्याने मला सांगायलाच पाहिजे. ही मे ही मस्ट टेल yes. मी. ही मस्ट टेल मी. त्याने मला सांगायची काही गरज नाही. ही नीड नॉट टेल मी. ही नीड नॉट टेल मी. कदाचित तो मला सांगू शकतो. ही मे टेल मी. ही मे टेल मी. हा, त्याला मला सांगता येते किंवा तो मला सांगू शकतो, म्हणजे ऍबिलिटी, त्याच्यात तेवढी ताकद आहे, तो बोलू शकतो माझ्यासोबत, तो सांगू शकतो मला, म्हणजे तेवढी ऍबिलिटी आहे त्याच्यामध्ये. ही कॅन टेल मी. ही कॅन टेल मी. येस. त्याच्यानंतर त्याने मला, आता इथं वाक्य चेंज करावं लागेल परमिशन जर असेल तर, मी त्याला सांगू का? मी थोडं सेंटेन्स चेंज केलं परमिशन साठी. आय कॅन टेल. नाही, परमिशन मॅम. मी त्याला सांगू का, म्हणजे हे परमिशन आहे. कॅन आय टेल. येस, कॅन आय टेल हिम किंवा मे आय टेल हिम किंवा शॅल आय टेल हिम असं बनवू शकतो आपण. आपण न त्याला सांगायचं का? सजेशन. शॅल वी टेल हिम. येस, शॅल वी टेल हिम मीन्स इट्स अ सजेशन. म्हणजे आपण सर्वांनी मिळून डिसाईड करायचं का, जायचं का, बोलायचं का त्याच्यासोबत, त्याला सांगायचं का, तर त्या कंडिशन मध्ये हे सेंटेन्स आपण युज करणार. ओके नाही मॅम? येस सर. येस, व्हेरी गुड मॅम. तुम्ही स्वतःला म्यूट करू शकता. नाव आय एम गोइंग टू आस्क अनदर स्टुडंट. सो देन ओप्पो CPH2667, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. मॅम, तुमच्यासाठी सेंटेन्स आहे, मी दरवाजा उघडू शकते, म्हणजे मला दरवाजा उघडता येते. मॅम पार्डन. आय कॅन ओपन द डोअर. आय कॅन ओपन द डोअर. कदाचित मी दरवाजा उघडू शकते. स्वतःबद्दल आपण एवढी ॲबिलिटी लावत नाही, बट समटाईम गरज पडते. मॅम, युअर व्हॉइस इज ब्रेकिंग, सो आय एम नॉट हिअरिंग क्लिअरली. सो आय थिंक तुमच्या साईडला नेटवर्क इश्यू असू शकतो मे बी. सेंटेन्स परत सांगा एकदा. सेंटेन्स आहे, कदाचित मी दरवाजा उघडू शकते. आय मे क्लोज ओपन द डोअर. आय मे ओपन द डोअर. येस, मी दरवाजा उघडायला पाहिजे. मी दरवाजा उघडायला पाहिजे. आय नीड टू ओपन द डोअर. नाही, गरज नाही आपल्याला. इथं ऍडवाइस होती, म्हणजे इथं आपण नेसेसिटी बद्दल नाही बोलत आहे, तर इथं आपण ऍडवाइस बद्दल बोलत आहे मॅम. आय शॅल ओपन द डोअर. आय शुड ओपन द डोअर. त्याच्यानंतर मी दरवाजा उघडलाच पाहिजे. आय नीड टू ओपन द डोअर. नो मॅम. सो मॅम, फर्स्ट ऑफ ऑल मॅम, टेल मी युअर नेम. प्रतीक्षा.
येस प्रतीक्षा मॅम. सो नेक्स्ट टाइमला तुम्ही जे नेम येते मॅम ते चेंज कराल, प्रोफाईल नेम. ओके सर. ओके मॅम, चालेल. सो मॅम आय थिंक यू नीड टू प्रॅक्टिस ऑन मॉडेल्स बिकॉज आय थिंक तुम्हाला जे मॉडेल्स आहेत तुम्ही इकडे तिकडे करत आहे. हो सर. सर मी लेक्चर पूर्ण केलं नव्हतं. ओके ओके त्या- चालेल. मग तुम्ही एकदा लेक्चर बघून घ्याल मॅम, म्हणजे नेक्स्ट टाइमला मी तुम्हाला विचारू शकेल. सर आणि सर झूम मीटिंगचा टाइम आता हाच राहील का? हो 5 o'clock मॅम. म्हणजे याच्यामध्ये काय होत आहे माहिती आहे का, प्रॅक्टिस जी आहे जे आपण टीच करत आहेत ते सेम प्रॅक्टिस आपल्याला करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे मी स्वतःच तुमची प्रॅक्टिस घेत आहे मॅम. आता सर मग झूम ते आपण मीटिंग अनदर मॅम ते क्वेश्चन जे एक्स्ट्रा असतील आपण देन डिस्कस करू बिकॉज वी आर हिअर ओनली प्रॅक्टिस मॅम. सो यू कॅन म्यूट युअर सेल्फ. थँक्यू सो मच प्रतीक्षा मॅम. सो नाव आय एम गोइंग टू आस्क अनदर स्टुडंट. सो सोनम मॅम. सोनम मॅम तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. सर. व्हेरी गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग सर. सो मॅम तुमच्यासाठी फर्स्ट सेंटेन्स आहे मॅम, मी त्याला पकडू शकते. म्हणजे ॲबिलिटी आहे तुमच्यामध्ये. अच्छा. आय कॅन कॅच हिम. आय कॅन कॅच हिम. कदाचित मी त्याला पकडू शकते. येस. आय मे कॅच हिम. आय मे कॅच हिम. मी त्याला पकडायला पाहिजे. आय शुड कॅच हिम. आय शुड कॅच हिम. मी त्याला पकडलंच पाहिजे. आय मस्ट आय कॅच मस्ट हिम. कॅच हिम. मला त्याला काही पकडण्याची गरज नाही. आय एम यूज टू. नो नो, इट्स नॉट हॅबिट, इट्स अ नेसेसिटी. अच्छा. म्हणजे मला त्याला पकडण्याची काही गरज नाही. आय डिड नॉट कॅच हिम. आय नीड नॉट कॅच हिम. कॅच हिम. मला त्याला पकडण्याची सवय आहे. सवय आहे. आय सवय आहे. आय एम यूज टू कॅचिंग हिम. येस, आय एम यूज टू कॅचिंग हिम. कारण इथं ING आपण लावतो. येस, व्हेरी गुड मॅम. त्याच्यानंतर मी त्याला पकडू का? परमिशन. आय कॅन कॅच हिम. इट्स अ क्वेश्चन, इट्स अ परमिशन. अच्छा. कॅन आय कॅच हिम. येस, कॅन आय कॅच हिम, मे आय कॅच हिम और शॅल आय कॅच हिम. आपण त्याला पकडायचं का? शाल वी कॅच हिम. येस, व्हेरी नाईस मॅम. सो सोनम मॅम, आय होप तुमचे मॉडेल क्लिअर आहेत ना. आता फक्त नीड आहे आपल्याला याच्यावर आणखी प्रॅक्टिसची. त्याच्यामुळे आपण सर्वांना विचारत आहे. ओके, थँक्यू सो मच सोनम मॅम. यू कॅन म्यूट युअर सेल्फ बाय युअर साइड. थँक्यू सो मच. So now I am going to ask another student. So Atharva, you can unmute yourself by your side, Atharva, and please turn on your video as well. गुड इव्हनिंग सर. Yes, very good evening, Atharva. So Atharva, the first sentence is for you. तो मला बघू शकतो. Ability. येस सर. तो मला बघू शकतो. तुम्हाला ही कॅन सी मी. He can see me. कदाचित तो मला पाहू शकतो म्हणजे बघू शकतो. मे ही सी मी. ही मे ही नाही येणार, ही मे येणार बिकॉज इट्स नॉट क्वेश्चन. सो त्याने मला पाहायला पाहिजे. ही शुड सी मी. ही शुड सी मी. त्याने मला पाहिलंच पाहिजे किंवा बघितलंच पाहिजे. ही मस्ट सी मी. ही मस्ट सी मी. त्याने मला बघण्याची काही गरज नाही. ही नीड नॉट टू ही नीड नॉट टू सी मी. फक्त टू नाही लागणार. ही नीड नॉट सी मी. नीड नॉट बघा, नीडच्या नंतर टू का नाही लागणार तेच सांगत आहे की बिकॉज हर्षा मॅमनी जी प्रॅक्टिस घेतली होती तुमची त्याच्यामध्ये मी मॉडेल शिकवलं आणि मॅमनी तिथं नीड नॉट, नीड टू, मग याच्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होते. तो नीड वेगळा असतो. सो अथर्व, आपण नीडच्या नंतर टू जर लावत असलो तर तो मॉडेल नसतो. आय नो तो कुठलाही असू द्या मिनिंग सेमच निघतो. बट जेव्हा तुम्ही प्रश्न बनवणार किंवा निगेटिव्ह करणार मग तेव्हा खूप मोठा प्रॉब्लेम होणार जर ही गोष्ट क्लिअर नसेल आपली की नीड टू वेगळा असतो आणि नीड नॉट वेगळा असतो. सो इथं टू नाही लागणार फक्त अथर्व. ओके, सो रिपीट दिस सेंटेन्स. त्याने मला काही बघण्याची गरज नाही. येस सर. त्याने मला बघण्याची गरज नाही. ही नीड नॉट सी. ही नीड नॉट सी मी. बस टू लागणार नाही फक्त इथं. नेक्स्ट सेंटेन्स आहे, त्याला मला बघण्याची सवय आहे. ही यूज टू सीइंग मी. नाही, सवय होती नाही, सवय आहे प्रेझेंट मध्ये. ही यूज टू सीइंग मी. नाही बघा, हाच कन्सेप्ट जो आहे जो तुम्हाला कन्फ्युज करणार आहे यूज टू वाला. बिकॉज आपल्याला जेव्हा प्रेझेंट वाली हॅबिट दाखवायची असते ना तेव्हा आपण ॲमिजार, यूज टू अँड देन ING ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. इथं चुका होत्या त्या तिघांमध्ये. म्हणजे अगोदर ॲमिजार, देन यूज टू अँड देन ING फॉर्म. हे फिट करून घ्यायचं डायरेक्टली आपल्या माइंडमध्ये की जेव्हा जेव्हा सवय आहे असं बोलायचं आहे 3 गोष्टीवर फोकस असला पाहिजे. ॲमिजार, यूज टू आणि नंतर INGच येतो. आणि जेव्हा पास्ट वाली हॅबिट दाखवायची असते तेव्हा नो ॲमिजार, नो ING फॉर्म, डायरेक्ट यूज टू, डायरेक्ट फर्स्ट फॉर्म हे यूज करायचं. ओके अथर्व? येस सर. हा, तर हे सेंटेन्स परत कसं होईल सांगू शकता? जसं की त्याला मला बघायची सवय आहे. त्याला मला बघायची सवय आहे. येस. ही यूज टू सी मी. नो, मी 3 गोष्टी सांगितल्या होत्या. ॲमिजार आलाच पाहिजे, यूज टू आला पाहिजे आणि नंतर ING फॉर्म आला पाहिजे.
तो सी पण नाही येणार, तो सिंग होणार. आणि इथं यूज टू च्या अगोदर तुम्हाला अमेझा यूज करावा लागेल. He is used to sing me. येस, व्हेरी गुड. आय होप आता हा कन्सेप्ट अथर्व कधीच नाही रॉंग होणार, बिकॉज लक्षात आलं असेल या 3 गोष्टीवर फोकस असला पाहिजे. ही इज यूज टू सिंग मी. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी त्याला बघू का? मी थोडं चेंज केलं बिकॉज परमिशन आहे. Can I see me? Can I see me? नाही, Can मीच मला can नाही, he त्याला. see me? अच्छा. Can I see he? कॅन आय सी हिम, कॅन आय सी हिम असं म्हणणार आपण. Can I see him? आपण ना त्याला बघायचं का? Can we see him? कॅन वी सी हिम. व्हेरी गुड अथर्व. सो अथर्व एक थोडस एखादं 2 स्ट्रक्चर सोडलं तर बाकी ऑल कन्सेप्ट क्लिअर आहेत, नो प्रॉब्लेम. बट आपल्याला प्रॅक्टिस आणखी वाढवायची आहे. त्यासाठी मी ऍट द एंड सांगतो की ही प्रॅक्टिस आणखी एक्स्ट्रा कशी करायची विथ युअर फ्रेंड्स. आता आपला ग्रुप डिस्कशन ग्रुप चालू करणार आहे, बिकॉज वी हॅव लॉट्स ऑफ स्ट्रक्चर्स अँड सेंटेन्सेस सो दॅट वी कॅन प्रॅक्टिस विथ दॅट सेंटेन्सेस. ओके, तर ओके, यू कॅन म्यूट युअर सेल्फ अथर्व. देन आय एम गोइंग टू आस्क अनदर स्टुडंट. अगोदर ज्यांचे हँड रेज आहेत मी त्यांना घेतो. So Ajinkya, you can unmute yourself. Ajinkya. Yes, ma'am. I am audible to you. Hello. Very good evening, ma'am. First of all, tell me your name. गुड इव्हनिंग सर. सर मला ऍक्च्युली डाऊट होता तर मी No, ग्रामरचा ma'am. डाऊट होता. इथं डाऊट आपण जो आहे एंडिंगला घेऊ. स्पीकिंग अबाउट आहे किंवा मी स्पीकिंगच्या व्यतिरिक्त आहे, मॅम. हो का? बर. स्पीकिंगचे लेक्चर तर मी केलेले नाहीयेत, ते मला ग्रामरचाच मॅम, डाऊट होता. तुम्ही नेक्स्ट लेक्चरलाच हे करा, बिकॉज हे प्रॅक्टिस फक्त आणि फक्त स्पीकिंग साठी आहे. तुम्ही मला मेसेज करून किंवा कॉल करून किंवा तिथेही रिप्लाय नसेल मिळत तर मी दुसरा नंबर सांगतो तुम्हाला ऍट द एंड, त्याच्यावर तुम्ही कॉल कराल नक्कीच. ठीक आहे सर. ओके, सो नेक्स्ट घेऊया आपण वैशाली मॅम. तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. Yes, sir. Good evening, sir. वैशाली मॅम, व्हेरी गुड इव्हनिंग. प्लीज टर्न ऑन युअर व्हिडिओ सो दॅट वी कॅन सी यू. ओके मॅम. सो जे सेंटेन्सेस आहेत ते मॉडेल ऑक्झिलरी वरती आहेत. तर पहिलं सेंटेन्स आहे, ती नाचू शकते. He can dance. कदाचित ती नाचू शकते. She maybe dance. हा, आता इथं एक मिस्टेक झालेली आहे जी आपण फ्रिक्वेंटली करत असतो. सो कॅन यू रिप्लेस इट दॅट मिस्टेक? Sir, repeat your question first. कदाचित ती नाचू शकते. Maybe she dance. मे बी शी डान्स. याच्यामध्ये पण एरर आहे एक सिंगल, म्हणजे हे पण चाललं असतं बट इवन देअर इज लिटल मिस्टेक. ओके, मी सांगतो दोन्ही सेंटेन्स कसे सांगू शकतो आपण. जे फर्स्ट सेंटेन्स होतं त्याच्यामध्ये तुम्ही मे बी डान्स यूज केलं होतं, जसं की शी मे बी डान्स. हे ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे, बिकॉज आफ्टर मे बी मीन्स आफ्टर बी वी नेवर यूज फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, बिकॉज इफ यू टेक बी then after B you can take third form of verb or fourth form of verb, but we can't take the first form of verb after B. म्हणजे हा रूल आहे. म्हणजे जगातलं कुठलंही वाक्य घ्या तुम्ही, बी च्या नंतर कधीच तुम्हाला पहिला फॉर्म नाही दिसणार, बिकॉज बी इटसेल्फ फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. तो स्वतः पण एक फर्स्ट फॉर्म म्हणून काम करतो, इवन तो हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा काम करतो. त्याच्यामुळे बी च्या नंतर कधीच फर्स्ट फॉर्म दिसणार नाही तुम्हाला. तर ही पहिली मिस्टेक. याला रिप्लेस कसं करणार? शी मे डान्स किंवा शी मे बी डान्सिंग. जर आता सुरू असेल आणि अंदाज लावायचा असेल तर हे करेक्ट आहे. शी मे बी डान्सिंग म्हणजे कदाचित ती आता नाचत असेल, किंवा शी मे डान्स कदाचित ती नेहमी नाचते. तर असं होणार. एक दुसरं सेंटेन्स होतं जे तुम्ही सांगितलं होतं मे बी स्टार्टिंगला घेऊन, ते सुद्धा करेक्ट झालं असतं. मे बी घ्यायचा, मे बी कॉमा शी डान्सेस, बिकॉज इट्स अ प्रेझेंट टेन्स. देन शी डान्स नाही येणार, शी डान्सेस येणार. म्हणजे दोन्ही सेंटेन्स आपण असे करेक्ट करू शकतो. ओके वैशाली मॅम. Yes, sir. नेक्स्ट सेंटेन्स, तिने नाचायला पाहिजे. She must It's dance. advice only. It's not obligation or mandatory thing. तिने नाचायला पाहिजे. She should dance. She should dance. तिने नाचायलाच पाहिजे. She has no other option. She must dance. She must dance. तिला नाचायची काही गरज नाही. She need not dance. She need not dance. Then तिला नाचण्याची सवय आहे. She is used dancing. शी इज यूज टू. इथं टू पण घेणार आपण, कारण यूज टू हा एक सोबतच येतो. शी इज यूज टू डान्सिंग. त्याच्यानंतरचं सेंटेन्स आहे, मी नाचू का? May I dance? मे आय डान्स, कॅन आय डान्स, शाल आय डान्स. आपण नाचायचं का? Shall we dance? शाल बी डान्स. येस मॅम, व्हेरी गुड. सो वैशाली मॅम, चालेल, आपण आणखी एक्स्ट्रा प्रॅक्टिस कशी करू, वी विल टॉक अबाउट इट ॲट द एंड ऑफ दिस सेशन. सो थँक्यू सो मच वैशाली मॅम. यू कॅन म्यूट युअर सेल्फ. सो नेक्स्ट तेजस्विनी मॅम, you can turn on your video as well as audio right now. Yes, sir. फर्स्ट सेंटेन्स आहे मॅम तुमच्यासाठी, मला गाणं गाता येते. मी गाणं गाऊ शकते. I can sing a song. आय कॅन सिंग अ सॉन्ग. कदाचित मी गाणं गाऊ शकते. I may sing a song. आय मे सिंग अ सॉन्ग.
मी गाणं गायला पाहिजे. I should sing a song. मी गाणं गायलाच पाहिजे. I must sing a song. मला गाणं गाण्याची काही गरज नाही. I need not to sing a song. हा, नीटच्या नंतर टू नाही लागत आणि युजच्या नंतर नेहमी टू लागते. फक्त या दोन कन्सेप्ट हा. लक्षात ठेवायच्या. Okay, ऑट sir. टू आणि नीट, ऑट टू आणि यूज टू. टू नेहमी लागतो, त्यांचा स्वतःचा असतो तो टू. आणि नीटच्या नंतर आपल्याला टू नसतं लावायचा. नीटच्या नंतर नॉट लागतो जर ऍज अ मॉडेल आपण वापरलं तर. आणि जर का तुम्ही नीटच्या नंतर टू लावत असले तर तो एक ऍक्शन वर्ब असतो आणि त्याचा यूज कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये शिकवतोच. नीड टू वर्सेस नीड नॉट यांच्यामध्ये काय फरक असतो याच्यावर आपलं नेक्स्ट सेशन असेल, जेणेकरून तुमचे ते सुद्धा कन्सेप्ट क्लिअर होतील. नेक्स्ट Okay, सेंटेन्स मॅम तुमच्यासाठी. मला गाणं गाण्याची सवय आहे. मला गाणं गाण्याची सवय आहे. I used to sing a song. नाही, Sorry, singing a song. याच्यामध्ये तुम्ही तरी सुद्धा 3 गोष्टी असतात त्याच्यापैकी एक मिस केली. मला गाणं गाण्याची सवय आहे. I am used to singing a song. आय एम यूज टू सिंगिंग अ सॉन्ग. राईट मॅम. मी गाणं गाऊ का? Can I sing a song? कॅन आय सिंग अ सॉन्ग, मे आय सिंग अ सॉन्ग और शॅल आय सिंग अ सॉन्ग? आपण गाणं Okay, गायचं का? Shall we sing a song? शॅल वी सिंग अ सॉन्ग. येस मॅम, करेक्ट. सो आय होप तेजस्विनी मॅम तुम्ही सुद्धा सेशन केलेले आहेत. आणि आता आपण हो, काय sir. करणार आहोत, जसं आपण पुढे जाणार याचे जे काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॉपिक्स पण आहेत त्याच्यामध्ये मॉडेल्स मध्ये जे तुम्हाला कन्फ्युज करतात ते मी मागे ठेवलेले आहेत. त्याच्यावर प्रॅक्टिस आपण उद्या परवा करणारच आहोत. सो थँक्यू सो मच तेजस्विनी मॅम. यू कॅन म्यूट युअर सेल्फ. थँक्यू सो मच. सो नेक्स्ट अंजली मॅम, आय एम ऑडिबल टू यू. सो मॅम तुमच्यासाठी फर्स्ट सेंटेन्स आहे. एकच मिनिट द्या मला. सो मॅम मॉडेलचं सेशन सर्व बघितले तुम्ही? अंजली मॅम. नाही मी बघितले नाही सर, पण माझी प्रॅक्टिस आहे त्याच्यावर. ओके ओके, नो इश्यू. म्हणजे मी तुम्हाला सेंटेन्सेस विचारू शकतो. मला उत्तर देता येते. आय कॅन आन्सर. आय कॅन आन्सर हे पण करेक्ट आहे. आय कॅन गिव्ह म्हणजे तुम्ही बाकीचे हे करून आन्सरला तुम्ही नाउन पण बनवू शकता आणि आन्सरला तुम्ही ऍज अ वर्ब पण वापरू शकता. करेक्ट आहे मॅम. आय कॅन आन्सर. कदाचित मी उत्तर देऊ शकते. आय मे आन्सर. आय मे आन्सर. मी आन्सर द्यायला पाहिजे. आय शुड आन्सर. मी उत्तर दिलंच पाहिजे. आय मस्ट आन्सर. मला उत्तर देण्याची काही गरज नाही. आय नीड नॉट आन्सर. मी उत्तर देऊ का? कॅन आय आन्सर. कॅन आय आन्सर. आपण उत्तर द्यायचं का? आपण सर्वांनी मिळून उत्तर द्यायचं का? कॅन वी आन्सर. कॅन बी. नाही, कॅन बी नाही. इथं मॅम आपण घेणार शाल बी, कारण आपण एक सजेशन टाईप आपण ती सेंटेन्स बोलत आहे. शाल बी आन्सर. मला उत्तर देण्याची सवय आहे. मला उत्तर आय एम देण्याची युज्ड टू आन्सरिंग. पार्डन मॅम. आय एम युज्ड टू आन्सरिंग. आय एम युज्ड टू आन्सरिंग. आन्सरिंग. येस मॅम, करेक्ट. येस मॅम, व्हेरी गुड. तुमची प्रॅक्टिस आहे याच्यावरती. सो व्हेरी Yes, गुड sir. मॅम. अंजली मॅम, आता आपण याचा ऍडव्हान्स पार्ट शिकणार आहोत. बट केव्हा? याच्यावर प्रॅक्टिस झाल्यानंतर. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल Sir, आपण मी प्रॅक्टिस advance करून level घेणार ला- आहोत. येस मॅम. तर मी ऍडव्हान्स लेवलला ऍड आहे, तर त्यासाठी काही सजेक्ट करता का? मॅम एकदा म्हणजे परत advance repeat करा. level तुमचा साठी व्हॉइस आपली- ब्रेक झाला होता. हा, मी ऍडव्हान्स लेवलला ऍड आहे म्हणलं सर. ओके. आपलं त्याच्यावर दुसरं काही स्ट्रक्चर होणार आहेत का? येस. याच्यानंतर आता हे जे मॉडेल्स होते टोटल बेसिक होते. आता याचा इंटरमिडिएट आणि ऍडव्हान्स यूज पण असतो. जसं की आपण शुड हॅव वापरतो. शुड हॅव प्लस V3. करायला पाहिजे नाही, करायला पाहिजे होतं. कुड हॅव प्लस V3 म्हणजे करू शकलो नाही, करू शकलो असतो. वुड हॅव प्लस V3 म्हणजे वुड हॅव प्लस V3 म्हणजे फक्त असते नाही, म्हणजे ते तसं होऊ शकलो असतं किंवा झालं असतं. आणि यांना आपण कंबाईन मध्ये पण वापरू शकतो. तर नेक्स्ट सेशन याच्यावरतीच आहे की हे जेवढेही मॉडेल्स तुम्ही शिकलेले आहात याचा ऍडव्हान्स यूज तुम्ही कसा करणार. काय असते ऍडव्हान्स शिकण्यासाठी अगोदर बेसिक जे आहेत ना हे जर स्ट्रॉंग असतील तर तुम्ही ऍडव्हान्स पण खूप चांगल्या पद्धतीने बोलू शकाल. अदरवाईज आपण स्ट्रक होतो, कारण बेसिक मध्येच आठवत नाही आपल्याला. येतच ते- नाही आपल्याला सर्व, पण ते वेळेवर न येत असल्यामुळे ऍडव्हान्स मध्ये इश्यू होतो. तर नेक्स्ट सेशन याच्यावरच असेल मॅम. सर ते स्ट्रक्चर सगळेच येतात मला. तुम्ही आता जे सांगितले का, हा हा पुढे हॅव आणि वर्ब 3 ते पण येतात, पण असं कंटिन्यू 2-3 मिनिटं आपण इंग्लिश टू इंग्लिश मला बोलता येत नाही सर. हो, तर बरोबर आहे त्यासाठी मॅम. मला काय कारण करावं लागेल? बघा, येणे आणि बोलणे याच्यात खूप मोठा फरक आहे. सो आपल्याला ते येते, हम्म. पण त्याची प्रॅक्टिस आता आपल्याला करून घ्यायची आहे. आणि हेच प्रॅक्टिस आपण अशा पद्धतीने जर केली मॅम तर मग तुम्ही बोलू सुद्धा शकाल, यांना डेली लाईफ मध्ये सुद्धा युटिलाइज करू शकाल. आणि सर्वात महत्वाचं एक आणखी, आपण एक ग्रुप डिस्कशन वाला ग्रुप जो आपला अगोदर ऍक्टिव्ह होता तो परत ऍक्टिव्ह होणार आहे, जेणेकरून तुम्ही तिथं प्रॅक्टिस करू शकाल ऑडिओ आणि व्हिडिओच्या द्वारे. म्हणजे जे बिगिनर्स असतील ते टायपिंग करून करू शकतील, बट जास्तीत जास्त तुम्हाला वाटतं की मला अर्ली इम्प्रुव्हमेंट करायचे तर तिथं ऑडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून प्रॅक्टिस करायची आपल्याला. त्या ग्रुपमध्ये सुद्धा आपल्या तुम्हाला सर्वांना ऍक्टिव्ह करून लागेल मॅम. चालेल मॅम. सो थँक्यू सो मच अंजली मॅम. यू कॅन म्यूट युअर सेल्फ बाय युअर साईड. थँक्यू सर. नेक्स्ट रीमा मॅम, तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. रीमा मॅम, Yes, sir. पहिलं सेंटेन्स आहे, तिला साडी घालता येते, वेअर करता येते.
She can wear sari. कदाचित ती साडी घालू शकते. She may wear a sari. तिने साडी घालायला पाहिजे. She should wear a sari. तिने साडी घातलीच पाहिजे. She must wear a sari. तिला साडी घालण्याची काही गरज नाही. She need not wear sari. हा, फक्त बिफोर सारी यू मस्ट यूज आर्टिकल ए बिकॉज इट्स काउंटेबल नाउन. सो ओके मॅम. Okay, sir. Okay. नेक्स्ट आहे, तिला साडी घालण्याची सवय आहे. She is used to wearing sari. शी इज यूज टू वेअरिंग अ साडी. ओके. Wearing a sari. Okay. मी साडी घालू का? Can I wear a sari? कॅन आय वेअर साडी, मे आय वेअर साडी और शाल आय वेअर Can I wear a साडी? येस मॅम. आपण साडी घालायची का? Shall we wear a sari? येस, व्हेरी गुड. याच्यामध्ये कुठलं बाकी आहे आता? नीड नॉट पण झालं. आय थिंक ऑलमोस्ट तुम्ही सर्वच सांगितले मॅम. सो रीमा मॅम, थँक्यू सो मच. यू कॅन म्यूट युअर सेल्फ बाय युअर साइड. तुम्ही सर्व सांगितले सेंटेन्सेस. नेक्स्ट ओप्पो, नाही सॉरी, सॅमसंग SM-A36 6E. Hello, sir. व्हेरी गुड इव्हनिंग मॅम. सो टेल मी युअर नेम फर्स्ट. Aparna Patel. येस, अपर्णा मॅम. सो अपर्णा मॅम, व्हेरी गुड इव्हनिंग. Good evening, sir. मॅम, आता मी तुम्हाला सेंटेन्स विचारतो, जस्ट सेम ॲज युजल तुम्हाला काय करायचंय, त्यांना ट्रान्सलेट करायचंय. ओके मॅम. Oh, yes, sir. मला चाय बनवता येते. I make a tea. आय मेक अ टीचा अर्थ होईल मी चाय बनवते नेहमी. हे तुम्ही तुमची एक सवय दाखवली, डेलीवाली हॅबिट दाखवली, जी तुम्ही दररोज करता. बट आय वॉन्ट युअर ॲबिलिटी मॅम, की मला चाय बनवता येते, मी चाय बनवू शकते, मी चाय बनवण्यास समर्थ आहे. आहे माझ्यात ॲबिलिटी चाय बनवण्याची? I am. नो मॅम. तुम्ही मॉडेलचे सेशन केले का सर्व मॅम? अपर्णा मॅम. Actually केलेच सर मी. आता मला काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे. आता तुम्ही जेवढे जे घेतायत ना ते मला येते सगळं. ओके. म्हणजे जेव्हा आपण प्रॅक्टिकल जेव्हा प्रॅक्टिस करतो 1 to 1, हा. आय थिंक यू गेट स्टक, यू गेट सम यू हॅव सम हेजिटेशन. सो आय थिंक तुम्हाला इश्यू येतात व्हाईल टेलिंग, राईट मॅम? Yes, sir. ओके. सो तुम्ही ट्राय करू शकता. नो प्रॉब्लेम. रॉंग तो रॉंग मॅम. ॲबिलिटी आपण कॅन वापरतो. सो कसं करू शकाल त्याला तुम्ही? आणि मला चहा बनवता येतो त्याच्यावरती. हा, येस मॅम. मला चाय बनवता येतो, म्हणजे मी चाय बनवू शकते. I can make a tea. हा, इथं फक्त ए ने लागणार आहे. बिफोर टी आपण आर्टिकल ए ने वापरू शकत. द रिझन इज अच्छा. टी इज अनकाउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन, बिकॉज तिला मोजू नाही शकत आपण. तिला मोजायचं असेल हा. तर कप आहे किंवा ग्लास आहे, आणखी वेगळ्या युनिट मध्ये मोजू शकतो I आपण. can make tea. आय कॅन मेक टी. येस, कदाचित हा. मी चाय बनवू शकते. I may make tea. आय मे मेक टी. मी चाय बनवायला पाहिजे. I should make tea. मी चाय बनवलीच पाहिजे. I must make a tea. हा, आय शुड मेक टी. इथं आर्टिकल नाही लागणार. हा सर. नेक्स्ट आहे, मला चाय बनवण्याची सवय आहे. I am used to making tea. आय एम यूज टू मेकिंग टी. येस, व्हेरी नाईस मॅम. एवढा हार्ड सेंटेन्स तुम्ही सांगितलं म्हणजे ऍब्सोल्युटली तुम्हाला बाकीचे पण येतात. म्हणजे आपला प्रॉब्लेम इथं येण्याचा नाही आहे, आपला प्रॉब्लेम थोडा कॉन्फिडन्सचा आहे, जो आपण आता डेव्हलप करत आहे आता रनिंग लेक्चर मध्ये. नेक्स्ट सेंटेन्स तुमच्यासाठी, मी चाय बनवू का? मी चाय बनवू का? I make tea. नाही, हा क्वेश्चन आहे, हे परमिशन आहे मॅम. मी चाय बनवू अच्छा, का? गोंधळ होते सर जरा. 1 मिनिट. जेव्हा आपण परमिशन मागतो ना, की मी असं करू का, किंवा आतमध्ये येऊ का, बाहेर जाऊ का, परमिशन मागतो आपण. कॅन, मे किंवा शालचा वापर करू शकता ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. I may. हा, नाही, तुम्हाला स्टार्टिंगला घ्यावं लागेल अगोदर मे, कॅन किंवा शाल. अच्छा. Can I make a tea? येस, कॅन आय मेक टी. हा. आपण सर्वांनी मिळून चाय बनवायची का? We shall make tea. शाल वी, म्हणजे आपल्याला शाल स्टार्टिंगला घ्यावं लागेल. शाल वी हा. मेक टी. त्याच्यानंतर मॅम, We. मला चाय हा. बनवण्याची काही गरज नाही. I need not make tea. आय नीड नॉट मेक टी. येस मॅम. Make tea. अपर्णा मॅम, तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहेत, फक्त इश्यू काय होतो जेव्हा आपण असं मीन्स फेस टू फेस बोलतो ना, किंवा जेव्हा बोलण्याचा इश्यू येतो तेव्हा आपल्याला इश्यू हा. येतो. आता हे इश्यू Yes, काय येतात, बिकॉज तुम्हाला असं वाटतं आपल्या समोर टीचर आहे किंवा बाकीचे स्टुडंट आपल्याला बघत आहे. हा एक फोबिया प्रत्येकाच्या माइंडमध्ये असतो, ज्यांचं कॉन्फिडन्स थोडंसं कमी असते त्या टॉपिक मधलं. तर याचं सोल्युशन सुद्धा आपल्याकडे आहे मॅम. ते म्हणजे Yes. ग्रुप डिस्कशन, ग्रुप ऍक्टिव्हेट करत आहे, जिथं तुम्ही माझ्यासोबत नाही तर आपले जेवढेही विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करू शकाल, जेणेकरून तुम्हाला असं नाही वाटणार की यस आपण इथं मी तुम्हाला बघत आहे किंवा बाकीचे विद्यार्थी बघत आहेत. नो, तुम्ही तिथं त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत सुद्धा प्रॅक्टिस करू शकाल, सो दॅट यू कॅन इम्प्रूव्ह युअर कॉन्फिडन्स ऑल्सो. ओके मॅम. सर. येस सर. सो थँक्यू सो मच अर्चना मॅम. आणि अर्चना मॅम, नेक्स्ट टाइम पासून जे अपर्णा. सॅमसंग अपर्णा. प्लीज एकदा चेंज करा प्रोफाईल मधून. येस सर. Okay, thank you so much, Aparna ma'am. So now I am going to ask another student. Next there is, I think, Ashwini ma'am. Ashwini ma'am, you can unmute yourself by your side. Yes, sir.
येस सर. मॅम प्लीज टर्न ऑन युअर व्हिडिओ ॲज वेल. सो जे मॉडेलचे सेंटेन्स आहेत ते विचारतो मी तुम्हाला. आता आपण इथं एक वर्ब पण चेंज करताय, वेगवेगळे घेत आहे, जेणेकरून प्रॅक्टिस पण आपल्याला नवीन नवीन ऍक्शन बाबा आले पाहिजे. ती एकटी, चला ठीक आहे, जास्त मोठं सेंटेन्स नाही घेऊ. ती रोड ओलांडू शकते. ही क्रॉस शी कॅन क्रॉस रोड. शी कॅन क्रॉस द रोड. कदाचित ती रोड ओलांडू शकते. शी मे बी क्रॉसिंग द रोड. हा, आता इथं मे बी क्रॉसिंग किंवा मे क्रॉस ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. मे बी क्रॉसिंग किंवा मे क्रॉस दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहेत, बट दोघांचा ज्या सिच्युएशन टाइम आहे तो वेगवेगळा आहे. मे क्रॉस म्हणजे नेहमी क्रॉस करू शकते, आणि मे बी क्रॉसिंग म्हणजे आता कदाचित ते क्रॉस करू शकते, आता जस्ट म्हणजे कंटिन्यू मध्ये, फक्त एवढा फरक आहे. तिने रोड क्रॉस करायला पाहिजे. शी शुड क्रॉस रोड. क्रॉस द रोड. क्रॉस द रोड. तिने रोड क्रॉस करायलाच पाहिजे. शी मस्ट क्रॉस द रोड. शी मस्ट क्रॉस द रोड. तिला रोड क्रॉस करण्याची काही गरज नाही. शी नीड नॉट क्रॉस द रोड. नाही, आता गरज नाही मॅम, नेसेसिटी. तिला काही रोड क्रॉस करण्याची नीड नाही. नीड नॉट. शी She- नीड नॉट येस, शी नीड नॉट क्रॉस द रोड. येस, करेक्ट मॅम. क्रॉस द रोड. तिला रोड क्रॉस करण्याची सवय आहे. शी इज यूज टू क्रॉसिंग द रोड. येस, व्हेरी गुड. शी इज यूज टू क्रॉसिंग द रोड. त्याच्यानंतर मी रोड क्रॉस करू का? कॅन आय क्रॉस द रोड. आपण रोड क्रॉस करायचा का? शाल वी क्रॉस द रोड. शाल बी क्रॉस द रोड. व्हेरी गुड मॅम. अश्विनी मॅम, तुमचे सुद्धा कन्सेप्ट क्लिअर आहेत, बट जस्ट एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी ग्रुपला ऍक्टिव्हेट राहाल, फक्त ऍक्टिव्ह राहाल फक्त तुम्ही, जो आपण ऍक्टिव्हेट करू तुमच्यासाठी. थँक्यू सो मच अश्विनी मॅम. सो नाव आय एम गोइंग टू आस्क Kaveri ma'am. So Kaveri ma'am, you can unmute yourself. Yes, sir. Good evening, sir. Yes, very good evening, Kaveri ma'am. So the first sentence is for you. मला इंग्रजी वाचता येते. मला इंग्रजी वाचता येते. Yes. I can read English. I can read English. हा. कदाचित मी इंग्रजी वाचू शकते. I may read English. मी इंग्रजी वाचायला पाहिजे. I must read English. इथं ओनली ऍडवाइस होती. Must. I should read English. येस, आय शुड रीड इंग्लिश. आणि मी इंग्रजी वाचायलाच पाहिजे. I must read English. मला इंग्रजी वाचण्याची काही गरज नाही. I need not read English. आय नीड नॉट रीड इंग्लिश. मला इंग्रजी वाचण्याची सवय आहे. I am used to reading English. व्हेरी गुड. मी इंग्रजी वाचू का? Can I read English? आपण इंग्रजी वाचायचं का? Shall we read English? फक्त आर्टिकल नाही लागणार इथं. शाल वी रीड इंग्लिश? येस Okay, मॅम. sir. Because it's uncountable noun, so we can't Okay. use article a or an. Yes, very nice, Kaveri ma'am. तुमचे सुद्धा ऑल कन्सेप्ट क्लिअर आहेत. जस्ट ग्रुपला ऍक्टिव्हेट, जो ऍक्टिव्हेट करू तुमच्यासाठी तिथे ऍक्टिव्ह राहाल, फक्त बाकी काही करण्याची नीड नाही तुम्हाला आता. Thank you, sir. ओके, सो थँक्यू सो मच Kaveri ma'am. You can mute yourself. So next, Prachi ma'am. Very good evening, Prachi ma'am. गुड इव्हनिंग सर. I think you are in library, right? Or हा येस सर. so ma'am, हा, sir. sentences तुम्हाला. हा सर. If you are not comfortable, then I can ask you later, ma'am. If तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला नंतर विचारू शकतो. तुम्ही हँड रेज केला, सो नो सर विचारू शकता. ओके, चला ठीक आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे तुमच्यासाठी मॅम. द फर्स्ट सेंटेन्स इज फॉर यू. मला सॉरी, तो कदाचित पाणी पिऊ शकतो. तो कदाचित पाणी पिऊ शकतो. ही मे ड्रिंक वॉटर. ही मे ड्रिंक वॉटर. तो एकटा पण, तो स्वतः किंवा तो एकटा. बघा सेंटेन्स आता तिथं एकटा किंवा स्वतः मी थोडा ऍड करतो, बिकॉज हे जे सिम्पल सेंटेन्सेस आहेत याला थोडंसं आणखी आपण चांगलं करणार आहोत. सो तो स्वतः पाणी पिऊ शकतो, म्हणजे आहे तो तेवढा समर्थ, तो स्वतःच पाणी पिऊ शकतो. ही कॅन ड्रिंक वॉटर. ही कॅन ड्रिंक वॉटर हिमसेल्फ. बघा हे जे सेल्फ वाले वर्ड असतात ना, Himself. आपण जे स्वतः म्हणजे मी स्वतः, आय माय सेल्फ, तो स्वतः, ही हिमसेल्फ, हे वर्ड तेव्हा युज करतो आपण. हे सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा वर्ड आता सिम्पल सेंटेन्स असल्यामुळे आपण इथे ऍड केलं मॅम फक्त. ओके, हा नेक्स्ट सेंटेन्स मॅम तुमच्यासाठी. त्याने पाणी प्यायला पाहिजे. त्याने स्वतः पाणी प्यायला पाहिजे. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. माझा वाईस ब्रेक होत आहे का? आय थिंक नेटवर्क इश्यू असू शकतो मे बी माझ्या साईडला. त्याने स्वतः ओके. पाणी प्यायला पाहिजे. त्याने स्वतः पाणी प्यायला पाहिजे. येस, ही शुड ड्रिंक वॉटर हिमसेल्फ. येस, ही शुड ड्रिंक वॉटर हिमसेल्फ. त्याने पाणी प्यायलाच पाहिजे. ही मस्ट ड्रिंक वॉटर हिमसेल्फ. नाही, हिमसेल्फ ड्रिंक वॉटर. घेऊ शकता एक्स्ट्रा, बट येस. त्याने स्वतः पाणी पिण्याची काही गरज नाही. ही नीड नॉट ड्रिंक वॉटर हिमसेल्फ. हिमसेल्फ. ओके, त्याला स्वतःला पण पाणी पिता येतो, म्हणजे त्याला सवय आहे, त्याला स्वतः पाणी पिण्याची सवय आहे. हॅलो सर. त्याला स्वतः पाणी पिण्याची सवय आहे. येस प्राची मॅम, आय एम ऑडिबल टू यू.
हा येस सर आवाज ब्रेक होतो त्यामुळे आवाज एवढा व्यवस्थित आहे ना. ओके. हॅबिट वाला सेंटेन्स आहे, तुम- तुम्हाला सांगायचं प्रेझेंट हॅबिट. सर परत सांगू शकता का काय येस, सेंटेन्स आहे? त्याला स्वतः पाणी पिण्याची सवय आहे. त्याला स्वतः पाणी पिण्याची सवय आहे. ही इज यूज टू ड्रिंकिंग वॉटर हिमसेल्फ. येस, व्हेरी गुड मॅम. मी स्वतः पाणी पिऊ का? कॅन आय ड्रिंक वॉटर हिमसेल्फ? कॅन आय ड्रिंक वॉटर माय ड्रिंक सेल्फ? वॉटर माय सेल्फ सॉरी. आपण सर्वांनी पाणी प्यायचं का? आपण सर्वांनी स्वतःच पाणी प्यायचं का? शाल वी ड्रिंक वॉटर अवर सेल्व्स. इथं अवर सेल्व्स आहे ना. प्राची मॅम, येस, थँक्यू सो मच प्राची मॅम. तुम्ही म्हणजे सेंटेन्स सांगितले, कन्सेप्ट क्लिअर आहेत. जस्ट आता प्रॅक्टिस एक्स्ट्रा करायची नीड आहे फक्त आपल्याला. सो यू कॅन म्यूट युअर सेल्फ. थँक्यू सो मच. ओके, सो नाव आपण जी प्रॅक्टिस घेतली आता, आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की जेवढेही टॉपिक्स आपण शिकलो त्या टॉपिकला जर एक सेम सेंटेन्स मध्ये जर आपण करायचा प्रयत्न केला तर आपले ऑल कन्सेप्ट वन टाइम क्लिअर होतात. आणि मी आज जेवढ्याही स्टुडंटला विचारलं, आता उद्या परत प्रॅक्टिस घेणार आहे मी स्वतःच. आणि या प्रॅक्टिसमध्ये ज्या ज्या स्टुडंटला मी आज विचारलं, मोस्ट ऑफ मी त्यांना स्किप करेल. ज्यांना नाही विचारलं मी त्यांना विचारेल. जेवढेही विद्यार्थी झाले, कोणी रिपीट पण होऊ शकते, बिकॉज एवढं लक्षात राहत नाही. कोणी स्टुडंट रिपीट होत असेल नक्कीच सांगाल की तुमचा नंबर झालेला आहे नाही झालेला आहे. बिकॉज ज्यांचा नंबर आलेला आहे आपण उद्या त्यांना विचारूया. जसे हे कंप्लीट झाले, आपला एक नवीन टॉपिक येतो, तो सुद्धा मी तुम्हाला ऍड ऑन करून देतो. मॉडेल ऍडव्हान्स. जेवढी हे ऍडव्हान्स मॉडेल आहेत आता, ज्याच्यामध्ये तुम्हाला हॅव टू, हॅज टू, त्याच्यानंतर हॅड बेटर, आणखी याच्या व्यतिरिक्त अबाउट टू, खूप सारे कन्सेप्ट आहेत की जे विथ मॉडेल आपण वापरू शकतो. मग ते सुद्धा आपल्या ऍडव्हान्स याच्यामध्ये ऍड होतील. बट बिफोर दॅट वी विल हॅव टू प्रॅक्टिस ऑन होल मॉडेल्स. ओके, जे पण बेसिक मध्ये शिकलो आपण. चालेल. सो आय होप तुम्हाला आजचं जे सेशन आहे नक्कीच तुम्ही एन्जॉय केलं असेल आणि नक्कीच तुमचे कन्सेप्ट जे तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही लिस्निंग आणि स्पीकिंगच्या माध्यमातून त्यांना आणखी इम्प्रूव्ह केलं असेल. सो आता आपण उद्याच्या सेशन मध्ये भेटणार आहोत. आणि येस, तुम्हाला जे टायमिंग आहेत आता, म्हणजे जी मी प्रॅक्टिस करून घेत असतो ती 5 o'clockलाच असते. ओके, सो उद्याला भेटणार आहोत आपण 5 o'clock. टिल देन बाय, टेक केअर. थँक्यू सो मच एव्हरीवन.